नमस्कार मित्रांनो, तुम्ही सोलर लावलेलं आहे आणि सोलरचं बिल आलेलं आहे, पण सोलरचं बिल कसं चेक करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि हा जो ब्लॉग आहे हा खूपच सुंदर असा ब्लॉग आपण बनवलेला आहे, जे की सोलार बिल संदर्भात आहे. आता बऱ्याचदा काय होऊन जातं की आपण सोलार बिल ज्यावेळेस सोलार बसवतो त्यानंतर आपल्याला सोलार बिल येतं. आपण नॉर्मली जे रेग्युलर आपल्याला बिल येत असतं हे तर आपल्याला सर्वांना माहिती असतं की बिल कसं चेक करायचं आहे. पण ज्यावेळेस सोलरचं बिल येतं त्यावेळेस आपल्याला नेमकं अचूक पद्धतीने माहिती नसतं की हे बिल कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. जर आपण सोलार लावलेलं आहे तर सोलार लावल्यानंतर आपल्याला जे बिल आलेलं आहे याच्यामध्ये इम्पोर्ट म्हणजे काय, एक्सपोर्ट म्हणजे काय, जनरेशन काय असतं किंवा बिल साधारणतः कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होतो हे आपल्याला माहिती नसतं. तर आपण मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये आपण बनवलेलं आहे. तर आपण जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओ सुरू करू. तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे बिल तुम्हाला जे डिस्प्लेवर दिसतंय हे अगदी कालचंच बिल आहे. ह्या महिन्यातलं जे की नवीन बिल आलेलं आहे आम्हाला, आणि मला सोलर बसून ऑलमोस्ट झालेले आहे 3 महिने. तिसरा महिना आहे हा. तर तिसरा महिना असल्यानंतरचं जे बिल आहे मी तुम्हाला समजून सांगतोय की किती जनरेट होतंय नेमकं, आणि उन्हाळ्यामध्ये जे जनरेशन होत होतं त्यावेळेस किती युनिट्स तयार व्हायचे आणि आता सध्या किती युनिट्स तयार होते, सर्व डिटेलमध्ये तुम्हाला समजून जाईल. आणि मेन म्हणजे तर बिल कसं चेक करायचं आपला हा व्हिडिओ याच्यासाठी. तर आपण हे पहिले सर्वप्रथम समजून घेऊया. तर तुम्हाला हे माझे जे राईट साईडला जे दिसतंय हे आहे बिल. तुम्ही बघू शकता, हे बिल आहे माझं. ह्या महिन्याचं जे बिल आलेलं आहे चालू रिडिंग जे आहे 5204, आणि मागील जी रिडिंग होती ती 4926 म्हणजे 4926. आणि हे तुम्हाला हे जे बिल दिसतंय आता हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार होतो. ह्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत की 413 युनिट माझे ह्या महिन्यामध्ये यूज झालेले आहेत. आणि हे कशा पद्धतीने आहे, सोलरमधनं किती वापर झाला आणि आपण महावितरणकडनं किती घेतले, हे सर्व आपण डिटेल्स स्लाईड बाय स्लाईड आपण समजून घेणार आहोत. तर आजच्या याच्यामध्ये प्रामुख्याने आपण समजून घ्या इम्पोर्ट युनिट्स म्हणजे काय. इम्पोर्ट युनिट्स म्हणजे तर काय की जे आपण एमएससीबी कडनं जे वीज जी तयार होती आणि जी आपण घरामध्ये वापरतो, म्हणजे जी एमएससीबी कडनं आपण घेतो उदाहरणार्थ, ती बिल म्हणजे इम्पोर्ट युनिट्स. इम्पोर्ट युनिट्स मधनं काय होतं की महावितरणकडनं जे आपण घेतोय ते आपल्याला इम्पोर्ट युनिटमध्ये दिसतं. एक्सपोर्ट युनिट म्हणजे काय, तर एक्सपोर्ट युनिट म्हणजे जे सोलारमध्ये तयार झालेले आहेत आणि सोलारमध्ये तयार झाल्यानंतर आपण जे ग्रीडकडे पाठवतो म्हणजे महावितरणकडे पाठवतो म्हणजे एक्सपोर्ट करणे. एक्सपोर्ट करणे म्हणजे काय की जे महावितरणकडे पाठवतो ते. इम्पोर्ट करणे म्हणजे काय, तर महावितरणकडनं आपण जे घेतो ते. तर ही गोष्ट खूप लक्षात देणं गरजेचं आहे. एक्सपोर्ट म्हणजे आपण आपल्या सोलारमधनं जे जनरेट झालेले आहेत ते युनिट्स, आणि इम्पोर्ट युनिट्स म्हणजे काय की जे आपण महावितरणकडनं घेतलेले ते युनिट्स. जनरेशन म्हणजे काय, तर जनरेशन तर सोलरने टोटल युनिट किती जनरेट केले. आणि बँक युनिट्स म्हणजे काय की टोटल आपले शिल्लक जे युनिट आहे, म्हणजे जे सोलरने युनिट तयार केलेले आहेत, तर आपले टोटल प्लसमध्ये जे युनिट तयार होत आहेत ते किती जमा आहेत ते जातात बँक युनिट्समध्ये. आता हा मेन चार्ट आहे, हा जो बॉक्स आहे हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता इथं जे दिलेलं आहे इम्पोर्ट, तर माझी जी रिडिंग होती 5204 जी करंट रिडिंग आहे, आणि मागच्या महिन्यामध्ये जी रिडिंग होती ती किती होती 4926. तर टोटल कन्झम्पशन किती झालेलं आहे 278चं, म्हणजे 278 इम्पोर्ट झालेले आहेत. इम्पोर्ट झालेले म्हणजे काय, महावितरणकडनं जे माझ्या घरामध्ये वीज यूज झाली ते, त्याला म्हणतात इम्पोर्ट. 278 युनिट कन्झम्पशन आहे जे आपण रात्री घेतलेलं आहे महावितरणकडनं. एक्सपोर्ट म्हणजे काय, तर एक्सपोर्ट मध्ये काय 949 होते आणि 1267, 318 युनिट एक्सपोर्ट झालेले आहे महावितरणला. कुठनं, आपल्या घराच्या सोलारकडनं जे पण जनरेट झालेले आहे तर ते आहे टोटल 318 युनिट. 318 युनिट आपण एक्सपोर्ट केलेले आहे. 318 युनिट कोणाला एक्सपोर्ट केलेले आपण, महावितरणला. टोटल जनरेशन जनरेशन किती झालेले आहे, तर 453 युनिटचं टोटल जनरेशन झालेलं आहे. तर आता 1392 मागील महिन्यामध्ये रेटिंग होती, आणि ह्या महिन्यामध्ये 1845, म्हणजे 453 युनिट आपले जे आहे ते एमएससीबी म्हणजे टोटल जनरेशन झाले. त्याच्यापैकी 318 आपण एमएससीबी कडे पाठवले आणि 278 म्हणजे 278 इम्पोर्ट केले. तर 318 - 278 केलं तर आपलं जवळपास कॅल्क्युलेशन येतं 40 युनिट आपले
प्लस मध्ये जमा झाले कुठे मागील ऑलरेडी प्रिव्हियस बँक म्हणजे बँक युनिट म्हणजे जे ऑलरेडी महावितरणकडे जमा येते 351 युनिट प्लस 318 मायनस 278 40 युनिट होतं. तर हे 40 युनिट प्लस झाले तर टोटल आता बँक युनिटमध्ये जमा झालेले 391. तर टोटल महावितरणकडे आपले जे जमा आहे जे पहिलेही जनरेट झालेले होते ते सर्व मिळून आता 391 महावितरणकडे जमा झालेले आहेत. तर सोलारने तयार केलेले टोटल 453 युनिट. आणि तुम्हाला आता हे सर्व समजलं असेल तर आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. इम्पोर्ट 278, एक्सपोर्ट 318 आणि जनरेशन झालेले टोटल 453 याचं. तर आता मी पहिल्या स्लाइडवर जाऊन तुम्हाला समजून सांगतो. आता हे 413 युनिट कशा पद्धतीने यूज झाले घरामध्ये. 413 युनिट हे जे तुम्हाला स्क्रीन दिसते आणखीन सोप्या पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी मी एक्सेलवर एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुम्हाला जर टोटल जनरेशन काढायचं असेल की टोटल तुम्ही घरामध्ये किती यूज केलेली हे जर तुम्हाला काढायचं असेल तर करंट रेडिंग जसं की इथं दिसते तुम्हाला 52,204, त्याचप्रमाणे लास्ट रेडिंग 49,26. तर महावितरणकडनं जे इम्पोर्ट केले ते झाले 278. आता एक्सपोर्ट फ्रॉम सोलार, तर सोलारकडनं जे एक्सपोर्ट केले ते झाले 318 युनिट आणि टोटल जनरेशन होतं 453. तर आता 453 मधनं 318 जर मायनस केले म्हणजे टोटल जनरेशन मधनं तुम्हाला काय मायनस करायचंय की एक्सपोर्ट केलेले युनिट म्हणजे जे तुम्ही महावितरणकडनं पाठवलेले ते आणि टोटल जनरेशन केलेले होते त्याच्यात नाही मायनस करायचे. तर मायनस किती आले 135. म्हणजे तुम्ही इथं कॅल्क्युलेशन इथं तुम्हाला माझ्या उजव्या हाताला बघा 278 युनिट जे की महावितरणकडनं आपण घेतले आणि 135 युनिट कसे आले 135 युनिट आपण टोटल जनरेशन मधनं एक्सपोर्ट केलेले महावितरणला हे मायनस केलं तर त्याच्यातनं उरले 135. तर म्हणजे 278 इम्पोर्ट केलेले आणि सोलार मधनं हे 135 आपण यूज केले तर टोटल आपलं कन्झम्पशन झालं 413 युनिट. तर 413 युनिटचं टोटल हे कन्झम्पशन अशा पद्धतीने आहे. हे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं. तर खाली दिलेले एक्सपोर्ट जे केलेले होते ते 318 आणि महावितरणकडनं जे आपण घेतले होते 278. तर 318 मधून 278 मायनस केले तर 40 युनिट येतात जे की आपले एक्स्ट्रा आहे आणि ते बँक युनिटमध्ये आपले जमा झालेले आहे. तर आता सिंपल कॅल्क्युलेशन हे 413 युनिट कसे तर 278 हे 278 प्लस 135 युनिट असे टोटल 413 युनिट आपले घरामध्ये माझा विजेचा वापर झालेला आहे 413 युनिटचा. तर 278 जे महावितरणकडनं घेतले ते आणि सोलार काय करतं की सोलार ज्यावेळेस दिवसा जनरेट करते त्यावेळेस आपली जी घरातली वीज जी चालते ती सोलारकडनंच चालते. सोलारकडनं आम्ही 135 युनिट यूज केले प्लस रात्रीची जी यूज झाली त्याच्यामध्ये 278 युनिट मी महावितरणकडनं घेतले. असे टोटल माझे 413 युनिट यूज झालेले घरामध्ये. आता याच्यानंतर आपण बघूया टोटल जनरेशन जे झालेलं होतं ते 453 युनिटचं झालेलं होतं. याच्यामधनं 278 आता इथं जर तुम्ही चेक केलं 453 आहे तर मी तुम्हाला इथं सिंपल कॅल्क्युलेटरवर दाखवतो. इथं बघा तुम्ही आता सिंपल पद्धतीने सांगतोय 453 मायनस 278 कुठले जे महावितरणकडनं आपण यूज केले होते ते इज इक्वल टू रिझल्ट किती आहे 175. तर 175 मधले काय झाले 40 युनिट बँक युनिट मध्ये जमा झाले त्याच्यातनं मायनस 40 करायचे आपल्याला. 40 किती आलं 135. म्हणजे हे जे तुम्हाला मी पहिल्या स्लाइडवर जे दाखवलं ऑलरेडी 135 प्लस 278 महावितरणकडनं येणारे टोटल विजेचा वापर झाला 413. मला टोटल वीज किती आलेलं आहे वीज बिल तुम्ही चेक करू शकता 0.
म्हणजेच 140 रुपये जे की आपल्याला नॉर्मल मीटरचं भाडं असतं ते येतं. आणि ज्यावेळेस चालू रेडिंग आणि मागील रेडिंग याच्यामध्ये जे युसेज झालेलं असतं 278 हे तुम्हाला इथं दिसत आहे. आणि जे सोलारने जनरेट केले 135 युनिट ते तुम्हाला इथं कुठं दिसणार नाही. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून काढावं लागेल की जे आपण दिवसा कन्झम्पशन केलेलं आहे. कारण की ज्यावेळेस बिल येतं त्यावेळेस तुम्हाला फक्त काय दिसतं की तुम्ही महावितरणकडनं किती झालेले, पण तुम्हाला तुमचं टोटल जनरेशन काढायचं असेल तर हे जसं मी कॅल्क्युलेशन केलं त्या पद्धतीने तुम्हाला काढावं लागेल की यूज 413 युनिट जसे माझ्या घरामध्ये यूज झालेले आहे. आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा समजला असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. आणि आपण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहणार आहोत. आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.